मोलार मास ऑफ सोल्यूट. तर काय आहे, कबीरच्या, मी सांगितलं होतं अगोदरच, आठवून पहा मागच्या सगळ्या व्हिडिओजमध्ये, 3-4 व्हिडिओजमध्ये मी सांगितलंय, कबीरच्या सेकंड वाईफने त्याला किती वेळा हाका मारल्या, 1000 वेळा, तरी पण त्याने ऐकलं नाही, म्हणून त्याला त्रिकोणी टबमध्ये एकदा वॉश केला. सिंपल. तिने. सो 5चा टेबल येत नाही असा विद्यार्थी असू शकत नाही, आणि ज्याला 5चा टेबल येत नाही तो 12वीत असेल तर त्याच्यासाठी एक सोपा उपाय, घरी जायचं, ऑलरेडी तुम्ही घरीच आहेत, एक बशी घ्यायची छोटीशी, अर्धा चमचा पाणी टाकायचं आणि उडी हाणायची, डुबुक. आवाज कसा आला पाहिजे, डुबुक. कारण विद्यार्थी मित्रांनो 5चा टेबल येत नाही म्हणल्यानंतर तुम्ही काय करताय, कसं काय, तुम्हाला कोणी आणलं 12वीमध्ये? सो व्हेरी सिंपल क्वेश्चन आर देयर होते. सो माझी स्किल वाढत नाही, मी काय करू, तू फक्त प्रॅक्टिस करत राहा मित्रा. अडे तू फक्त प्रॅक्टिस करत राहा. जर प्रॅक्टिस करत राहिला तर स्किल आपोआप येतं. एकदा स्किल आलं की स्पीड पण आपोआप येते. लक्षात ठेवा. न्यूमेरिकल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या सोल्युशनच्या PYQ सिरीजमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण खूप सारे क्वेश्चन सोल्युशन या टॉपिकचे जे की CETला येऊन गेलेले आहेत ते पाहिले. त्याचबरोबर आपला नीट आणि JEEसाठी इम्पॉर्टंट असणारा हा पोर्शन PYQचा जो की सगळ्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. चलो शुरू करते हैं नेक्स्ट पार्ट ऑफ दिस टॉपिक. पुढचा क्वेश्चन तुमच्यासाठी स्क्रीनवरती आहे मित्रांनो, पहा. या क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे तुम्हाला 0.2 मोलाल ॲक्वियस सोल्युशन ऑफ KCl फ्रीजेस ॲट, हे पहा त्याचा फ्रीजिंग पॉईंट दिला आहे सोल्युशनचा, म्हणजे TF दिला आहे तुम्हाला. त्यानंतर कॅल्क्युलेट वेंट ऑफ फॅक्टर फॉर दिस सोल्युशन, म्हणजे तुम्हाला I कॅल्क्युलेट करायला सांगितलं या इलेक्ट्रोलाइटला, आणि त्याची मोलॅलिटी तुम्हाला दिलेली आहे, हो की नाही. सो KF पण तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे, जो की क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. सो तुम्हाला गिवन डेटा सगळ्यात महत्त्वाचा आहे, पहा जे जे दिलेले आहे ते लिहितोय मी. मोलॅलिटी दिलेली आहे 0.2. त्यानंतर आपल्याला सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट दिला मित्रांनो की ते -0.680 डिग्री सेल्सिअस. सो आपल्याला TFचा जो बॉइलिंग पॉईंट आहे तो पण माहिती असतो, तो किती असतो, 0 डिग्री सेल्सिअस आहे, हो की नाही. सो या दोघांचा डिफरन्स अगोदर काढून घेणं खूप गरजेचं आहे. हे किती आलं मग, 0 मायनस जो पण दिलेला आहे तो -0.680. सो तुम्ही बघू शकताय की आपला डेल्टा TF पण आलेला आहे फॉर्म्युलामध्ये, जो आवश्यक आहे तो म्हणजे 0.680. त्यानंतर अजून काय दिलेलं आहे आपल्याला, तर त्यासाठी KF दिलेला आहे मित्रांनो. KF इज ऑल्सो प्रोव्हाइडेड 1.86. आता हा डेटा एकदा तुमच्याकडे आला की सगळ्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट असते फॉर्म्युला. सो तुम्हाला फॉर्म्युला माहीत पाहिजे फॉर इलेक्ट्रोलाइट सोल्युशन्स. डेल्टा TF इज इक्वल टू I इंटू KF इंटू M. इथं तुमचं 50% काम झालेलं आहे. पहा, ज्यांना ज्यांना फॉर्म्युला येतो, ज्या ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म्युले पाठ आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी काम खूप सोपं असतं न्यूमेरिकल्सचं. आता आपल्याला हा फॉर्म्युला रिअरेंज करून घ्यायचा आहे. I इज इक्वल टू डेल्टा TF अपॉन KF इंटू M. माझ्या मते इथपर्यंतचा विषय जो आहे तो खूप महत्त्वाचा असतो. आता इथून पुढे पूर्ण मॅथमॅटिक्सचा पार्ट सुरू होतो. पुट द व्हॅल्यूज. आपल्याकडे व्हॅल्यूज आलेले आहेत मित्रांनो, 0.680 डिवायडेड बाय 680 घेतलेला मी डिफरन्स. KF 1.86 इंटू तुमची मोलॅलिटी जी दिली आहे ती दिलेली आहे 0.2. सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कॅल्क्युलेशनला जेवढं सिंपल करता येईल तेवढं करा. माझ्या मते ह्या दोघांचा गुणाकार करत बसण्यापेक्षा सुद्धा योग्य काय तर ह्याने ह्याला डिवाइड करणं. आता ह्यानं डिवाइड करायचं म्हणजे 2 ने डिवाइड करणं, त्यासाठी डेसिमल पॉईंट एक डिजिटने पुढे सरकेल, म्हणजे हा झाला 6.8. 6.8ला डिवाइड करा 2 ने, किती येतं, 2×3=6 पॉईंट आणि 2×4=8. सो 3.4 आलं हे, हो की नाही. आता 3.4 डिवायडेड बाय 1.86. मित्रांनो आपल्याकडे वेळ कमी असतो, अगदी 56 सेकंड्समध्ये आन्सर आणायचं म्हणलं या कॅल्क्युलेशनचं, तर तुमच्याकडे थोडंसं तरी अप्रॉक्सिमेशन राऊंड अप करण्याचं स्किल पाहिजे. पहा 1.86 म्हणजे काय, 2च्या जवळ आहे. सो आपण जे उत्तर काढूया 2 ने जर डिवाइड केलं तर ते काय येणार आहे, थोडंसं कमी येईल, म्हणजे आन्सर जे असेल ते थोडंसं जास्त असणार आहे आपण जे काढू ते, कारण आपण राऊंड ऑफ 2 करतो याला. इफ दिस इज राऊंड ऑफ टू 2, 2 ने डिवाइड करून बघा. पहा 2×1 एक राहिला, 2×7=14. आपला आन्सर 1.7 आलाय, पण ऍक्च्युअल आन्सर काय असेल, आन्सर शुड बी, आता आपण 2 म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठा नंबर घेतला म्हणून उत्तर छोटं आलं. सो आन्सर शुड बी स्लाइटली ग्रेटर दॅन 1.7. मग 1.7 पेक्षा थोडंसं जास्त कोणतं इथं, हे तर कमीच आहे, हे असू शकत नाही, हे पण असू शकत नाही, हे पण असू शकत नाही. 1.7 पेक्षा थोडं जास्त हे आहे. सो दिस इज द करेक्ट आन्सर. सो कुठंही मी वेळ घालवलेला नाही. आता हे मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी तरी डेटा लिहिलेला आहे, पण तुमचा वेळ आणखी वाचू शकतो जर तुम्ही ह्या स्किलने न्यूमेरिकल सोडवायला सुरू केले तर. सो इट्स क्वाईट इंटरेस्टिंग. लेट्स मूव ऑन
फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. चलो पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. पहा, वन मोर क्वेश्चन इज ऑन द स्क्रीन. 0.1 मोलार ॲक्वियस सोल्युशन म्हणजेच तुम्हाला मोलॅलिटी दिलेली आहे. सोल्युशन ऑफ ग्लुकोज, आता सेपरेटली बसायचं नाही. ग्लुकोज बॉइल्स ॲट 100.16 डिग्री सेल्सिअस. पहा, तुम्हाला ग्लुकोजचा बॉइलिंग पॉईंट दिलेला आहे. किती दिलेला आहे? 100.16 डिग्री सेल्सिअस. हो, TF ऑफ, इट्स नॉट TF, TB करूयात कारण बॉइलिंग पॉईंट आहे. TB ऑफ ग्लुकोज किती आहे? तर 100.16 मिली पण नाही, अंडरलाईन करतो फक्त. व्हॉट इज द बॉइलिंग पॉईंट ऑफ 0.5 मोलार ॲक्वियस सोल्युशन ऑफ ग्लुकोज? सो तुम्हाला अगोदर एक मोलॅलिटी दिली आहे. कुठली? M1 करूया आपण. ती दिलेली आहे 0.1 आणि दुसरी पण दिली आहे M2, ती दिलेली आहे किती? 0.5. त्याचबरोबर M1 असताना TB म्हणजेच बॉइलिंग पॉईंट ऑफ ग्लुकोज किती दिलेला आहे? 100.16 डिग्री सेल्सिअस. विचारलाय काय? TB, याला 1 म्हणा, ह्याला 2 म्हणूयात. TB2 ग्लुकोजसाठीचा मोलॅलिटी सेकंड दिली असताना किती येतो असं विचारलं. सो सगळ्यात अगोदर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की आपल्याला काय करावं लागेल? या दोघांमधून आपल्याला अगोदर डेल्टा TB काढावं लागेल. सो डेल्टा TB कसा काढता येईल? तर डेल्टा TBचा आपल्याकडे फॉर्म्युला असतो. डेल्टा TB इज इक्वल टू KF इंटू M. ओके नाही, ग्लुकोज आहे, वेंट ऑफ फॅक्टरची गरज नाही. सो डेल्टा TB1 करूयात, KF तर कॉन्स्टंट असतो, M1 करूयात. डेल्टा TB2 इज इक्वल टू KF कॉन्स्टंट आहे, M2 करूयात. ह्या दोघांचा जर रेशो घेतला मित्रांनो तर काय येईल पहा? डेल्टा TB1 डिवायडेड बाय डेल्टा TB2 इज इक्वल टू KF जे की सिमिलर आहे, खरं तर ते कॅन्सलच होईल अपॉन M2. सो KF कॅन्सल झालं. आता आपल्याला डायरेक्टली काय करता येईल? जे विचारलंय डेल्टा TB2 काढायचं आहे. डेल्टा TB1 आपल्याला ते तर घेता येईल, ग्लुकोज सोल्युशन बॉइल्स ॲट, तर ते तर तुमच्याकडे आहे त्यामुळे त्याचा विषय नाही. डेल्टा TB2 साठी काढूया आपण अगोदर. डेल्टा TB2 म्हणजेच इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट सेकंड. सो बाकीच्या व्हॅल्यूज तुमच्याकडे आहे. डेल्टा TB2 इकडे गेला, डेल्टा TB1 डिवायडेड बाय काय काय येणार आहे? M1 आणि हा इंटू जाईल त्याच्या M2. सो हे असेल आपलं डेल्टा TB2. पुट द व्हॅल्यूज. आता पहा, जर तुमचा 0.1 मोलार ॲक्वियस सोल्युशन ऑफ ग्लुकोज बॉइल्स ॲट 100.16 डिग्री सेल्सिअस. समजून घ्या मित्रांनो, ॲक्वियस सोल्युशन म्हणजे वॉटरमध्ये आहे ग्लुकोज. वॉटरचा बॉइलिंग पॉईंट किती असतो? 100 आणि सोल्युशनचा किती आहे? 100.16. म्हणजे डेल्टा TB1 किती आला? डायरेक्टली घेतो मी. डेल्टा TB1 किती आला? तर सोल्युशन मायनस सॉल्वंट असं असतंय. सो हे 100.16 मधून 100 मायनस करा, वॉटरचा 100 आहे, सो हे आलं 0.16. सो 0.16 इंटू मोलॅलिटी किती आपली? सेकंड मोलॅलिटी दिलेली आहे 0.5 डिवायडेड बाय अजून काय दिलेलं आहे? मोलॅलिटी ऑफ 1 ते किती आहे पहा? मोलॅलिटी ऑफ 1 0.1. अजून काय आहे का पहा? सो डेल्टा TB निघाला आपला, डेल्टा TB2 सेकंड टाइम. हे कॅल्क्युलेशन किती सिंपल आहे समजू नाही शकत तुम्ही. पहा, काही सुद्धा करायचं नाही, फक्त तुम्हाला फॉर्मॅट लक्षात आला पाहिजे. ह्या 0.1 ला जर आपण 1 करतोय तर हे सुद्धा काय होईल? 5. मग 5 ने डायरेक्ट 16 ला मल्टिप्लाय करा ना. येतो का टेबल तुम्हाला? हो, 16 पंचे 80. सो हे आलं 80. 2 आता हे तर डेसिमल पॉईंट सरकला ह्याच्यामुळं, त्यामुळं राहिलं काय आता? फक्त 2 डिजिट सोडून, म्हणजे हे किती येत आहे? 0.8. पण हे कोण आहे? 0.5 मोलॅलिटी असतानाचा इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट आहे. मग बॉइलिंग पॉईंट एवढ्याने वाढला तर सॉल्व्हंटचा त्याच्यात ऍड करावा लागेल, म्हणजे आपल्याला बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन मिळेल. सो सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉईंट TB2 जर काढायचा असेल तर डेल्टा TB ला ऍड करावं लागेल. कशामध्ये? बॉइलिंग पॉईंट ऑफ सॉल्व्हंट ऑफ वॉटर, हो की नाही? सो बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर किती असणार आहे? हा 0.8 प्लस 100. इट मीन्स आवर आन्सर इज 100.8. पहा बरं कुठं उत्तर आहे? 100.8, ऑप्शन सी. सो मी सांगत असल्यामुळे थोडासा वेळ जास्त लागतोय, परंतु तुम्हाला हे आन्सर खूप कमी वेळात काढता येऊ शकतं. लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. पहा 26. विच फ्रॉम द फॉलोइंग आयोनिक सॉलिड्स एक्झिबिट डिक्रीज इन सॉल्युबिलिटी? खालीलपैकी
कोणत्या आयनिक सॉलिडमध्ये सोल्युबिलिटी कमी होत जाते इन वॉटर विथ द इन्क्रीज ऑफ टेम्परेचर. सो मला वाटतं हा सिंपल टेक्स्टबुक क्वेश्चन आहे जो आपल्या 12वीच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे. तुम्हाला याचं उत्तर यायलाच पाहिजे. याचं उत्तर असतं जसं जसं टेम्परेचर वाढू तसं हा एकमेव आहे ज्याचं सोल्युबिलिटी कमी होत जाते. ऑप्शन डी इज द करेक्ट ऑप्शन फॉर दिस वन. लेट्स मूव. व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ गॅस at 1.032 into 10 to the power of 5 newtons per meter square if it occupies 1 dm cube of volume at normal temperature and pressure. मित्रांनो हा क्वेश्चन चुकून इथं आलेला आहे. ऍक्च्युली दिस क्वेश्चन बिलॉंग्स टू स्टेट्स ऑफ मॅटर. सो त्यामुळं याला आपण थोडा स्टेट्स ऑफ मॅटरला जाईपर्यंत थांबूयात, कारण हा व्हॉल्यूम रिलेटेड क्वेश्चन आहे. बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ. आपल्या सोल्युशन टॉपिकमध्ये आहोत आपण. कॅल्क्युलेट मोलार मास ऑफ नॉन व्होलेटाईल सोल्यूट. पहा M2 विचारलाय, क्वेश्चन मार्क करतो. इफ अ सोल्युशन कंटेनिंग 0.35 ग्रॅम्स ऑफ सोल्यूट म्हणजे W2 दिलेला आहे इन 100 ग्रॅम्स ऑफ वॉटर. सो सॉल्वंटचा मास दिलाय W1 हॅज बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन डेल्टा TB तुम्हाला दिलेला आहे 0.01. KB सुद्धा दिलेला आहे. सो सिंपल फॉर्म्युला परत एकदा, याच्यासाठीचा वेल नोन फॉर्म्युला. आता डेटा बी लिहिणार नाही कारण मी न्यूमेरिकल मध्ये लिहिलेला आहे. आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे मित्रांनो मोलार मास ऑफ सोल्यूट, तर काय आहे कबीरच्या, मी सांगितलं होतं अगोदरच, आठवून पहा मागच्या सगळ्या व्हिडिओजमध्ये 3-4 व्हिडिओजमध्ये मी सांगितलंय कबीरच्या सेकंड वाईफने त्याला किती वेळा हाका मारल्या 1000 वेळा, तरी पण त्याने ऐकलं नाही म्हणून त्याला त्रिकोणी टबमध्ये एकदा वॉश केला. सिंपल 3 आहे. सो हा फॉर्म्युला पार्ट जर असेल तर तुम्हाला M2 विचारलाय, पुट द व्हॅल्यूज यू विल गेट द आन्सर क्विक. 1000 KB किती दिलाय पहा 0.5. W2 मास ऑफ सोल्यूट किती दिलाय 0.35 डिवायडेड बाय डेल्टा TB तो सुद्धा डायरेक्टली दिलेला आहे 0.01 इनटू अजून काय राहिला W1 किती 100 ग्रॅम्स ऑफ वॉटर. सर आलं की आता पहा कॅल्क्युलेशन तर एवढं सोपं आहे. सिम्प्लिफाय करा. मी खूप ओरडतोय तुम्हाला, जेवढं सिम्प्लिफाय करचाल तेवढं सोपं आहे. पहा 100ला हे दोन्ही 0 काढून टाका आणि हे तर -2 आहे, वरती जाऊन +2 म्हणजे ह्याचा पण डेसिमल पॉईंट हटवा, याचा पण हटवा. किती सोपं आहे पहा. आता हा तर कटलाच, मग विषयच नाही. राहिलंय काय तुमच्याकडे पहा 35 गुणिले 5 आणि हे 10, जे काय असेल ते तुमचं आन्सर असेल. बरं अजून काय विषय आहे का. हे तर डबल 0 काढलेत. हां इथं एक विषय आहे, हे 2च डेसिमल पॉईंट आहेत, हा एक हटला आणि हे 2 3 काढले म्हणजे हा सुद्धा जाणार आहे. राहिला काय मग फक्त 5 गुणिले 35 एवढंच कॅल्क्युलेशन आहे. 5चा टेबल येत नाही असा विद्यार्थी असू शकत नाही, आणि ज्याला 5चा टेबल येत नाही तो 12वीत असेल तर त्याच्यासाठी एक सोपा उपाय, घरी जायचं, ऑलरेडी तुम्ही घरीच आहेत, एक बशी घ्यायची छोटीशी, अर्धा चमचा पाणी टाकायचं आणि उडी हाणायची. डुबुक. आवाज कसा आला पाहिजे डुबुक. कारण विद्यार्थी मित्रांनो 5चा टेबल येत नाही म्हणल्यानंतर तुम्ही काय करताय, कसं काय, तुम्हाला कोणी आणलं 12वीमध्ये. सो व्हेरी सिंपल क्वेश्चन्स आर देअर. सो किती येते कॅल्क्युलेशन याचं सांगा. 5 25 5 3 15 आणि 2 17 175 ग्रॅम्स पर मोल हे उत्तर असणं अपेक्षित आहे. 175. ऑप्शन बी इज द राईट ऑप्शन. खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला न्यूमेरिकल सोडवता येऊ शकतात आणि स्पीड पण हळूहळू कॅप्चर होते. सर माझी स्पीड वाढत नाही, मी काय करू. तू फक्त प्रॅक्टिस करत राहा मित्रा. ताडे तू फक्त प्रॅक्टिस करत राहा. जर प्रॅक्टिस करत राहिला तर स्किल आपोआप येतं. एकदा स्किल आलं की स्पीड पण आपोआप येते. लक्षात ठेवा न्यूमेरिकल सॉल्व करायचे म्हणजे काय एवढं खायचं गोष्ट नाहीये. ते महाराष्ट्रातले जर 4 लाख विद्यार्थी MST CET ची परीक्षा देत आहेत तर फक्त 1 लाख विद्यार्थ्यांनाच न्यूमेरिकल्स येतात. त्यात जर तुम्ही असाल तर तुम्हाला स्पीड नसते, सध्या तर नसू द्या, सध्या फक्त एफिशियन्सी ॲक्युरेसी आली पाहिजे याच्यावरती तुम्ही भर द्यायचा. स्पीड हळूहळू येईल. आपल्याकडे वेळ आहे अजून, CETला 4 महिन्याचा, नीटला JEEला वेळ आहे. त्यामुळं सध्या फक्त प्रॅक्टिस करत राहा. तुम्ही फक्त डेली व्हिडिओज पाहणं गरजेचं आहे. तुम्ही जर व्हिडिओज नाही पाहिले तुमची लिंक तुटेल, तुम्हाला MCQ सॉल्व नाही होणार. आणि अजून एक सांग का, तुम्ही बघा जेवढे क्वेश्चन्स घेतोय मी हे सगळे 12वी फिजिकल केमिस्ट्रीचे क्वेश्चन्स आहेत आणि सगळे क्वेश्चन्स तुम्हाला दिसत आहेत न्यूमेरिकल्स आहेत. इट मीन्स सॉलिड स्टेट सोल्युशन, आयोनिक, थर्मो, इलेक्ट्रोकेमिकल कायनेटिक्स या सगळ्या टॉपिकमध्ये इथून तिथून न्यूमेरिकल्स विचारले चाललेले आहेत एंट्रन्समध्ये. सो कीप इट अप गाईज, न्यूमेरिकल्स सोडवत राहा. चलो नेक्स्ट बघूया आपण. वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट इज 550 mm ऑफ Hg. प्युअर सॉल्वंटचा वेपर प्रेशर दिलाय. बाय ॲडिशन ऑफ नॉन व्होलेटाईल सोल्यूट इट डिक्रीजेस टू 510. सो आपण बघूयात जो डेटा आहे तो मी इथं लिहितो. प्युअर सॉल्वंट म्हणजे P10 घेतो मी, किती आहे 550. त्यानंतर
बाय ॲडिशन ऑफ नॉन व्होलेटाईल सॉल्यूट तो कमी होतो, म्हणजे सोल्युशनचा किती दिलाय 510. कॅल्क्युलेट द मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. सो मोल फ्रॅक्शनसाठी तुमच्याकडे अगोदर काय पाहिजे, डेल्टा पी पाहिजे, हो की नाही, डेल्टा पी पाहिजे. आणि डेल्टा पी कसा येईल, तर डेल्टा पी येत असतो सॉल्वंटचा वेपर प्रेशर मायनस सोल्युशनचा वेपर प्रेशर. किती आलाय, सॉल्वंट किती आहे पहा 550 वजा सोल्युशनचा किती आहे 510, म्हणजे हे किती आलं उत्तर तुमचं 40. ओके, आता विचारलंय काय पहा, मोल फ्रॅक्शन विचारलंय. सो मोल फ्रॅक्शन साठीचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती असला पाहिजे. कॅल्क्युलेट द मोल फ्रॅक्शन. x2 इज इक्वल टू, मित्रांनो काय असते फॉर्म्युला, P10 इंटू, बोला, मोल फ्रॅक्शन. P10 मोल फ्रॅक्शन कशाशी रिलेटेड आहे सांगा लवकर. सो P10 किंवा डेल्टा पी, एक मिनिट, ओरिजिनल फॉर्म्युला अगोदर मी लिहितो, 1 मिनिट. आपला हा फॉर्म्युला आहे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर विच इज डायरेक्टली रिलेटेड टू मोल फ्रॅक्शन. देअरफॉर x2 तुमच्याकडे आहेच, मग x2 आहे नाही आहे काढायचा. डेल्टा पी किती आहे तुमच्याकडे 40 डिवायडेड बाय P10 म्हणजे किती आहे 550. सो तुम्ही P10 हां किती येतं याचा आन्सर पहा लवकर सांगा. 0 0 गेट्स कॅन्सल्ड. किती येणं अपेक्षित आहे याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आय एम वेटिंग फॉर युअर रिप्लाय. ह्या क्वेश्चनचा आन्सर तुमच्याकडून मला अपेक्षित आहे. सिंपल कॅल्क्युलेशन आहे. 0 पॉईंट समथिंग येणार आहे, तर ते किती येणार आहे. सपोज 55च्या ऐवजी आपण जर सपोज असं केलं पहा, 55च्या ऐवजी आपण 50 कन्सिडर केलं तर आपलं जे उत्तर आहे ते काय होईल, आहे त्या उत्तरापेक्षा. बोला लवकर. ह्याला 55ला 50 करतोय, कमी करतोय, म्हणजे जे उत्तर कमी येणार होतं ते जास्त येईल आपलं. मग ॲक्च्युअलमध्ये आन्सर काय असेल, थोडंसं कमी असेल. काढून बघू शकता तुम्ही. 4/5 असं करा, म्हणजे 50 आहे, तर तुम्हाला लक्षात येईल किती येते ते 0.45. सो लक्षात घ्या, साधारणतः इथं तुमचा आन्सर जाईल, हो की नाही. कारण हे जर 4/50 केलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की उत्तर किती येते आसपास. सो 0.07 या आसपास त्याचा आन्सर जायला पाहिजे. लेट्स मूव ऑन. कॅल्क्युलेट वेंट ऑफ फॅक्टर. आय विचारलेला आहे. कॅल्क्युलेट आय ऑफ 0 पॉईंट मोलॅलिटी दिलेले आहे. ॲक्वियस सोल्युशन ऑफ एन इलेक्ट्रोलाइट इफ इट फ्रीजेस. सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट तुम्हाला दिला आहे. किती आहे सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट, -0.660. तर तुम्हाला डेल्टा टी एफ समजला पाहिजे. 0 हा त्याच्या सॉल्वंटचा बॉइलिंग पॉईंट म्हणजे वॉटरचा असतो, त्याच्यातून हा सबस्ट्रॅक्ट केला तर मायनस मायनस प्लस, म्हणजे डिफरन्स किती येतो 0.660 आला, ओके नाही. हे मी मागच्या न्यूमेरिकलला पण सांगितलेले, खूप सोपं असतं डेल्टा टी एफ काढणं. त्याच्यानंतर अजून काय दिलं आहे तुम्हाला, के एफ दिलेला आहे मित्रांनो, तो पण फिक्स आहे 1.84 दिलेलं आहे. ओके चलो, जे काय दिलेलं आहे ते मांडा. तुमच्याकडे इक्वेशन असतं डेल्टा टी एफ इज इक्वल टू आय इंटू के एफ इंटू एम. सो रिअरेंज द इक्वेशन. विचारलंय काय, वेंट ऑफ फॅक्टर विचारलाय, त्यामुळे डेल्टा टी एफ अपॉन काय काय येणार, के एफ इंटू एम. डेल्टा टी एफ आपल्याकडे ऑलरेडी किती आता 0.660 डिवायडेड बाय के एफ आपला किती आहे 1.84. त्यानंतर अजून कोण आहे, मोलॅलिटी. मोलॅलिटी किती दिलेली आहे पहा 0.2 आहे. सो परत एकदा मी तुम्हाला तेच सांगेल की ह्या 0.2 ने ह्याला मल्टिप्लाय करून अजून कामं वाढवण्यापेक्षा सरळ सरळ काय करा, हा डेसिमल पॉईंट इकडे सारा, कारण याचे पण पुढे जाणार आहे डेसिमल पॉईंट. तर 2 ने आपण काय करतोय 6.60 ला डिवाइड करतोय. 2 ने याला डिवाइड करा, किती आलं 3.6260 3.30 आहे. आता हे 1.84 जे आहे त्याला काय करा, 1.84 च्या ऐवजी 2 ने डिवाइड करा. सर असं का, मी पहिलंच सांगितलंय तुम्हाला राऊंड ऑफ मध्येच उत्तराला जावं लागेल. 2 ने जर डिवाइड केलं तर उत्तर किती येते पहा, बे एक बे राहिले किती, 1 बे सखूम 12 तरी पण 1 बे पंचे 10 1.65. आता आपण डिनॉमिनेटर वाढवला म्हणून आपलं उत्तर काय येणार, कमी येणार, म्हणजे ऍक्च्युअल मध्ये आन्सर काय असणार, जास्त. सो आन्सर शुड बी ग्रेटर दॅन 1.65. जर 1.65 पेक्षा जास्त आहे तर तुम्ही बघा हे 0.242 आहे, हे तर असू शकत नाही. 0.557 हे पण असू शकत नाही. 1.9 1.79. सो थोडंसं जास्त, म्हणजे हे 1.9 फारच जास्त होत आहे. मग 1.79 ला आपण राऊंड अप करून टाकू, कारण हे किती आहे 1.65. जर आपण ह्याला कमी केलं तर आणखी थोडं जास्त, म्हणजे 1.7 येते. सो दिस इज द करेक्ट आन्सर.
इन अ सोल्युशन मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट इज 0.2. पहा x2 दिलाय 0.2. वेन लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज 10 mmHg. तुमच्याकडं डेल्टा P पण दिलेला आहे, किती आहे 10 mmHg ऑफ 20. पहा लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ऑफ 20 mmHg कोणाचं आहे पहा, मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट इन सोल्युशन इज, थांबा जरा, इन अ सोल्युशन ऑफ मोल फ्रॅक्शन 0.2 दिलेला आहे. वेन लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज 10 mmHg तो पण दिलेला आहे. टू गेट लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ऑफ 20 mmHg मोल फ्रॅक्शन ऑफ. सो जर आपल्याला जर मोल फ्रॅक्शन हा डेल्टा P1 करतो, नवीन पाहिजे, किती पाहिजे 20 mmHg पाहिजे, तर त्यावेळी मोल फ्रॅक्शन किती येईल, हा आपला x2 आहे ऑलरेडी, तर x2 ऑफ 1 करतो आणि हा x2 ऑफ 2 करतो, कारण हे 2 वेगळे ते 2 वेगळे म्हणून तर विचारलेलं आहे. सरळ सरळ लक्षात ठेवा, खूप सिंपल क्वेश्चन आहे की तुमच्याकडं डेल्टा P इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असते, मोल फ्रॅक्शन. हे लक्षात ठेवा, हे रिलेशन आहे. जेवढा मोल फ्रॅक्शन जास्त सोल्यूटचा तेवढाच लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर काय असते जास्त. मग आपण फॉर्म्युला याचा रेशोनुसार अरेंज करूयात. डेल्टा P1 अपॉन डेल्टा P2 इज इक्वल टू आपला ऑलरेडी x2 आहे त्याला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, ते x2 1 करतो आणि डिवायडेड बाय हा x2 सेकंड करूयात दुसऱ्याचा. मग आपल्याला शोधायचं आहे काय आता, x2 सेकंड शोधायचं आहे. देअरफॉर x2 सेकंड हा इकडे आणा इज इक्वल टू हा तिकडे जाईल x2 इंटू डेल्टा P2 डिवायडेड बाय, आता काय करायचं आहे, हा इकडून डिनॉमिनेटरला येतो म्हणजे डेल्टा P1. ऑलरेडी आपल्याकडे ह्या 3 व्हॅल्यूज आहेत, हो की नाही मित्रांनो. सो x2 ची व्हॅल्यू सांगा अगोदर किती दिली आहे 0.2 इंटू डेल्टा P2 तो पण किती दिलाय 20 डिवायडेड बाय डेल्टा P1 तो किती दिलाय 10. सो माझ्या मते तुम्ही उत्तर सांगू शकता, कारण याचं उत्तर एवढं सोपं असणार आहे. सांगा लवकर किती येत आहे, पहा 0 0 गेट्स कॅन्सल्ड, 0.2 इंटू 2 किती आलं हे 0.4 आहे, कुठं पहा ऑप्शन बी. सो मित्रांनो तुम्हाला नक्कीच हे क्वेश्चन्स आवडलेले असतील. जर तुम्हाला अजून असे क्वेश्चन्स पाहिजे असतील तर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि इतर मित्रमैत्रिणींना देखील हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये सोल्युशनच्या आणखी काही PYQs. तोपर्यंत थँक्यू.